अंगठ्यांवरील क्रियामध्ये भागाकार ही क्रिया मुलांना अवघड वाटते असा आपला सगळ्यांचाच अनुभव आहे. म्हणूनच भागाकार शिकवण्यासाठी टप्प्याटप्प्याने पुढे जाणारा कार्यक्रम आखावा लागतो. या पाठात आपण याच कार्यक्रमाची सविस्तर माहिती घेणार आहोत. माझ्याकडे 8 खडू आहेत. किती खडू आहेत? 8. इथे लिहिते. एकूण खडू 8 आहेत आणि मला 2 मुलांना सारखे वाटायचे. किती खडू आहेत माझ्याकडे? 8 खडू आहेत. किती मुलांना सारखे वाटायचे? 2 मुलांना सारखे वाटायचे आहेत. प्रत्येकाला किती मिळाले? मोज. 4 मिळाले. तुला किती मिळाले? 4 मिळाले. वाटून किती संपले? 8 संपले. आणि माझ्याकडे उरले का? 0 उरले. रंजळे, काय करायला सांगितलं बघ? 10 रंग खडू घेतले. 2 मुलांना वाटायचे. 2 मुलांना कसे वाटायचे? 2 काय करायचे? सारखे वाटायचे. बरोबर. वाट बघू. काय काय झालं सांग बघू. 10 रंग खडू घेतले. 2 मुलांना सारखे वाटले आणि प्रत्येकाला 5-5 मिळाले. प्रत्येकाला किती मिळाले? 5 मिळाले. लिही बघू. आता काय झालं पुढे सांग. वाटून 10च्या 10 संपले. वाटून 10 संपले. बरं. नंतर काय सांगितलं? किती उरले का तुझ्याकडे? नाही. 0. बरोबर. आता आपल्याकडे 13 ठोकळे आहेत. काजल ये. पायल ये. इथे बैस. किती ठोकळे आहेत हे? 13. काय करायला सांगितलं बघ? 13 ठोकले आहेत आणि 3 मुलांना सारखे वाटायला सांगितले. बरं आहेत. हां, वाट बघू. काय झालं? एकूण 13 ठोकले होते. 3 जणांना सारखे वाटले. हां. प्रत्येकाला किती मिळाले? 12 ठोकले मिळाले. अच्छा, प्रत्येकाला 12 ठोकळे मिळाले का? नाही, 3. बघ किती मिळाले? 4. हां, किती मिळाले? 4 मिळाले. बरोबर. लिही बघू. नंतर काय झालं? वाटून किती संपले? 12. वाटून 12 संपले. लिही. आणि तुझ्याकडे उरले का काही? नाही उरले. बघा तुझ्या हातात काय आहे? 1 ठोकला. उरला का? हो. बर. 1 ठोकळा उरला ना? हो. बैस. बघा काय केलं? इथे किती आहेत? 13. काय घेतले होते?
ठोकळे घेतले होते आणि किती मुलांना वाटायचे होते? 3 मुलांना वाटायचे होते. बरोबर. काय काय केलं तिने? सांग बघू. एकूण 13 ठोकले होते. हां 3 जणांना सारखे हां वाटले. बर. किती मिळाले प्रत्येकाला? प्रत्येकाला हां तुम्ही सांगा 4 सगळे. 4 मिळाले. 4 मिळाले. मग काय झालं? वाटून संपले 12 हं? आणि पायलकडे ठोकला उरला 1. बरोबर. पायलकडे किती ठोकळा उरला होता? 1. पण पायल विसरली होती का? बरं. काय करायला सांगितलं रे? 14 ठोकळे आहेत. 5 जणांना सारखे वाटायला सांगितले आहेत. बरोबर. 14 ठोकळे आहेत आणि किती मुलांना सारखे वाटायला सांगितले? 5 मुलांना मुलांना. सारखे वाटायला सांगितले. ये बघू. तू ये. हा ये. घे ठोकळे. किती ठोकळे घ्यायला सांगितले? हां घे. किती आहेत ठोकळे? हां. काय करायला सांगितलं? वाटा 5 मुलांना. काय झालं? एकूण 14 काड्या होत्या. काड्या होत्या का ठोकळे होते? ठोकले होते. बरोबर. त्यांनी 5 जणांना सारख्या वाटल्या. हां. प्रत्येकाला 3 मिळाल्या. प्रत्येकाला किती मिळाल्या? 2 मिळाल्या. बरं. नंतर प्रत्येकाला 2 मिळाल्या. मग काय झालं? वाटून 10 संपल्या. 10 संपल्या वाटून. अच्छा. प्रत्येकाला किती मिळाल्या? 2 मिळाल्या. आता काय झालं नंतर? वाटून 10 हां लिही बघू. किती उरले? लिही. छान. इथे ठेवा सगळे तुकडे. बघा आपण आता काय किती लिहितोय ते. किती लिहिलेत? 8. 8 ठोकळे तुम्ही घ्यायचे. किती मुलांना वाटायचे ते तुम्ही ठरवायचं. किती मुलांना वाटायचे आहेत? 2 मुलांना वाटूया. बरं या बघू. तू ये. किती ठोकळे घ्यायचे? हां. किती ठोकळे आहेत? 8. काय केलं सांग बघू. 8 ठोकले होते माझ्याकडे. हां. किती मुलांना वाटायला सांगितलं? 2. 2 मुलांना वाटायला सांगितलंय. बरोबर. काय केलंयस तू सांग आता पुढे. प्रत्येकाला हां 4 हां. वाटले. प्रत्येकाला 4 वाटले. लिही बघू. बरोबर. नंतर काय झालं? वाटून किती संपले? किती संपले? 8. 8ही संपले. किती उरले? किती उरले? 0. बरोबर. प्रांजळ उभी राहा. तिने काय काय केलं आत्ता ते सांग बघू. 8 काड्या घेतल्या. काड्या घेतल्या का? ठोकले. ठोकळे घेतले. आणि 2 मुलांना हां सारखे वाटले. हां. प्रत्येकाला 4 मिळाले. वाटून 8 संपले. हां
आणि उरले शून्य. उरले शून्य. बरोबर. छान. भागाकाराचा सारखी वाटणी हा अर्थ ताईंनी मुलांना सांगितला. त्यासाठी त्यांनी मुलांना खडू, ठोकळे अशा वस्तू प्रत्यक्ष वाटायला दिल्या. वस्तूंची सारखी वाटणी केल्यानंतर ताईंनी मुलांना जे प्रश्न विचारले ते अत्यंत महत्त्वाचे आहेत. या प्रश्नांमुळे मुलांना वाटणी करताना झालेला व्यवहार शब्दात सांगण्यासाठी खूपच मदत झाली. गणितातील पायाभूत संकल्पना शिकवण्यासाठी यांची सुरुवात नेहमीच्या व्यवहारातून करणं आणि हा व्यवहार मुलांना स्वतःच्या भाषेत सांगण्यासाठी प्रोत्साहन देणं हे संकल्पना समजण्यासाठी अत्यंत महत्त्वाचं आहे.